नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत रावेत मध्ये, कारण रावेत मध्ये पहिल्यांदाच मिळतोय 2BHK विथ वॉक इन वॉर्डरोब आणि 3BHK विथ वॉक इन वॉर्डरोब, तो सुद्धा फक्त मोठ्या लिव्हिंग एरिया सोबत। आणि हा प्रोजेक्ट सेंट्रल रावेत मध्ये SB पाटील रोड वरती आहे बरं का। असं ऑप्शन तुम्ही कधीच बघितलं नसेल। आणि हे SB पाटील स्कूल तर तुम्ही बघितलंच असेल, ज्याच्या अगदी अपोजिटच हे SB पाटील कॉलेज सुद्धा आहे, ते सुद्धा SB पाटील रोड वरती सेंट्रल रावेत मध्ये। आणि इथून फक्त 100 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे आजचा आपला न्यू लॉन्च प्रोजेक्ट। मग तुम्हालाही बघायला आवडेल ना? चला तर मग बघूया। आणि आता आपण आलेलो आहोत आजच्या आपल्या प्रोजेक्ट लोकेशन वरती, इथला 3BHK स्पेशियस सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता की यांचं हे सेल्स ऑफिसच एवढं सुंदर आणि लक्झुरियस आहे, तर आतमध्ये हा 3BHK फ्लॅट किती सुंदर असेल आणि याचं लेआउट सुद्धा किती भारी असेल ना। आता मला माहिती आहे की तुम्ही एक्साइटेड आहात, कारण रावेत मध्ये पहिल्यांदाच मिळणाऱ्या वॉक इन वॉर्डरोबला तुम्हाला अगोदर बघायचंय, म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा। आणि इथे सुद्धा तुम्हाला हा 8 फूट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोर मिळणार आहे, जिथे की तुमच्या सेफ्टीसाठी हे डिजिटल डोर लॉक सुद्धा आहे। आणि आत येताच ही सुंदर अशी लॉबी आपलं स्वागत करते। आता बघा ना, हा लॉर्ड बुद्धांचा जो इथे आर्टिफॅक्ट लावलेला आहे तो किती विलोभनीय दिसतोय ना, आणि शांततेचं प्रतीक असल्यामुळे आत येताच आपल्याला एकदम शांत अशी वाइब येऊन जाते। इथे तुम्ही एक शूर आहे किंवा अगदी असंच सुंदर आर्टिफॅक्ट डिझाईन करू शकता। आणि याच बाजूला असणार आहे तुमची फर्स्ट मास्टर बेडरूम। आणि एक तुम्हाला महत्वाची आणि सिक्रेट गोष्ट सांगू का? जर तुम्ही फक्त ही बेडरूम मायनस केली ना, तर हा तुमचा ॲज इट इज 2BHK फ्लॅट होऊन जातो। म्हणजे बघा ना, एवढा मोठा लिव्हिंग एरिया 2BHK मध्ये। आता तुम्हीच गेस करून सांगा की नेमकी या लिव्हिंग एरियाची साईज किती असेल? हो, गेस तर करा। नाही लक्षात येत आहे ना? 13 बाय 20 फुटांचा असणार आहे हा लिव्हिंग एरिया, म्हणजे किती जास्त स्पेशियस। आता ही बेडरूम तर आपण बघूया, पण त्या अगोदर जरा या लिव्हिंग एरियाचे फीचर्स तर जाणून घेऊया। म्हणजे आता स्पेशियस असल्यामुळेच तुम्ही इथे अगदी असाच एवढा मोठा 7 सीटर सोफा डिझाईन करू शकता, तो सुद्धा L शेप मध्ये। कारण इथे बसून आपण आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत टाइम स्पेंड करणार ना, मग जागा तर असायलाच हवी। आणि जर तुम्ही या बाजूला बघितलं तर बघा, एवढी मोठी वॉल आहे जी फक्त डेडिकेटेड तुमच्या टीव्ही युनिटसाठी आहे। म्हणजे आता अगदी लिमिटेशन्सच नाही, जेवढा हवाय तेवढा मोठा टीव्ही तुम्ही या वॉल वरती लावू शकता। बघितलं, सगळंच किती छान आहे। आता लिव्हिंग तर सुंदर आहेच, पण त्याच सोबत तुमची बाल्कनी सुद्धा अशीच भारी असायला हवी की नाही, म्हणूनच तुम्हाला इथे ही अटॅच्ड अँड कव्हर्ड बाल्कनी मिळून जाते। वाह, हे तर मस्तच आहे। म्हणजे बघा ना, या बाल्कनीचे हे टफ अँड ग्लासचे स्लाइडिंग डोअर्स 70% ओपन होतात। याचा अर्थ आपण या लिव्हिंग एरिया सोबत बाल्कनीचा यूज अगदी भारी करू शकतो। आणि सोबतच इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या पूर्ण घरामध्ये सुद्धा दिवसभर फ्रेश हवा येत राहणार आहे, आणि लाईट तर असेलच। जर आपण बाल्कनीच्या फीचर्सकडे बघितलं तर सुंदर तर आहेच, सोबतच इथे तुम्हाला 3 साइडेड कवर्ड मिळून जाते, म्हणजेच ऑल वेदर एकदम परफेक्ट, आणि प्रायव्हसी सुद्धा मेंटेन राहणार आहे। अजून जर पुढे बघायला गेलं तर अँटीस्किडच्या टाईल्स आहेत, हा टेक्स्चर्ड पेंट सुद्धा। आणि जर तुम्हाला कधी वाटलं की बाल्कनीत बसून तुमचा लॅपटॉप घेऊन कधी काम करायचं किंवा काही अजून असेल, तर त्यासाठी सुद्धा इथे सोय केलेली आहे स्विचबोर्ड कनेक्शन देऊन। तुमच्या सेफ्टीसाठी मेटॅलिक ग्रिल सुद्धा आहेत। आणि आता आपण बोलूया इथल्या अम्युनिटीज बद्दल। या अम्युनिटीज तुम्हाला रूफटॉप लेवल वरती मिळणार आहेत, त्या सुद्धा 25+ युजेबल अम्युनिटीज। आणि या सर्व अम्युनिटीज कवर्ड असणार आहेत। का माहितीये? कारण वरती सोलार पॅनलिंग असणार आहे, आणि या सोलार पॉवरचा जो यूज आहे तो तुमच्या सोसायटी मधील कॉमन एरियासाठी केला जाणार आहे। याचाच अर्थ आता तुम्हाला सोसायटी मेंटेनन्स सुद्धा अगदी कमी येऊन जाईल। मस्त आहे ना हे सगळं? आता खरं बघायला गेलं तर आपण हा 3BHK फ्लॅट बघतो ना, जो की बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे। म्हणजेच तुमच्या 2 बेडरूम्स या त्या बाजूला आहेत, आणि ही तुमची फर्स्ट मास्टर बेडरूम जी आपण पहिल्यांदाच बघितली ती या बाजूला आहे। आता या बेडरूमची खासियत काय माहितीये? ही बेडरूम लिव्हिंग एरियाच्या या बाजूला असून सुद्धा खूप जास्त स्पेशियस आहे। त्यामुळेच तुम्ही इथे तुमच्या गरजेला लागणारं प्रत्येक प्रकारचं फर्निचर आणि इंटेरियर डिझाईन करू शकता। त्यामुळे सर एवढा मोठा हा सुंदर असा वॉर्डरोब इथे डिझाईन केलेला आहे, आणि अगदी तसाच सुंदर आणि ब्युटिफुल कलर्स मध्ये हा बेड सुद्धा।
भारी वाटतोय ना? म्हणजे बघा ना, बेडच्या समोरच टीव्ही युनिट सुद्धा डिझाईन केलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला इथे एवढी जागा स्पेशियस मिळून जाते. आणि सोबतच जर या कोपऱ्यामध्ये तुम्ही विचार कराल तर तुम्ही इथे वर्किंग टेबल किंवा वर्किंग स्पेस सुद्धा डिझाईन करू शकता. या बेडरूम मध्ये तुम्हाला 24 तास फ्रेश हवा मिळत राहावी आणि दिवसभर चांगला लाईट यावा म्हणूनच ही फुल लेंथ विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि बघताय, हे आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम. या वॉशरूम मध्ये तुम्हाला जॅग्वारच्या प्रीमियम ब्रँड सीपी सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्स्चर्स मिळणार आहेत आणि हे इथले सगळ्याच वॉशरूम्स मध्ये आहेत बरं का. जर या वॉशरूमची गोष्ट कराल तर इथे तुम्हाला अगदी डिझायनर अशा वॉल टाईल्स मिळून जातात. मोठी अशी इथे तुम्हाला विंडो सुद्धा व्हेंटिलेशनसाठी मिळणार आहे आणि सुंदर असं सिंक सुद्धा. म्हणजे किती भारी आहे ना. आता तुम्ही ही बेडरूम तर बघितलीत आणि आतापर्यंत मला वाटतं लिव्हिंग एरिया सुद्धा बघितलाय. मग या सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का? ती म्हणजे इथली हाईट. जास्त वाटतीये ना? हो, वाटतीये काय? आहेच. म्हणजे इथे तुम्हाला 10 फूट स्टँडर्ड हाईट मिळणार आहे. आजकाल 10 फुटांपेक्षा बरेच ठिकाणी थोडी कमी मिळते ना, पण इथे 10 फूट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनासारखी हवी तशी फॉल सिलिंग या लिव्हिंग एरियामध्ये डिझाईन करू शकता, म्हणजे संपूर्ण घरामध्ये. पण आता आपण बघतोय हा तुमचा डायनिंग एरिया, जो खरंच किती भारी वाटतोय ना. आता एवढा मोठा डायनिंग टेबल आहे तरी सुद्धा इथे 4 चेअर्स ठेवलेले आहेत. पण तुम्ही हवा असल्यास 6 सीटर डायनिंग टेबल सुद्धा इथे डिझाईन करू शकता, कारण इथे तुम्हाला टोटली सेपरेटली हे सगळं डिझाईन करता येणार आहे. आणि फार जास्त मोठं सुद्धा आहे ना. पुन्हा एकदा आठवण करून देतो, असा 20 फूट आणि असा 13 फूट आहे तुमचा हा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया, जो अगदी सुंदर आहे. आणि अजून आपलं इथलं किचन तर बघितलेलंच नाहीये. हे किचन माहितीये, हे खरंच मोठं आहे बरं का. इथल्या रूम साईजेस तर मोठ्या आहेतच, पण कसं असतं ना, शेवटी घरातल्या महिलांना किचन सुद्धा मोठा असावं वाटतं आणि ते इथे तुम्हाला मिळणार आहे. बघा ना, आता इथे तुमच्या फ्रीजसाठी सुद्धा डेडिकेटेड स्पेस आहे. हवा असल्यास इंटेरियरमध्ये तुम्ही इथे पार्टिशन करू शकता. सध्याला हे ओपन किचन कॉन्सेप्टमध्ये डिझाईन केलेले आहे, जिथे तुम्हाला एक नाही तर 2 पॅरलल किचन प्लॅटफॉर्म्स मिळून जातात, ते सुद्धा क्वाड्समध्ये. म्हणजे हा किचन प्लॅटफॉर्म तुमच्या सगळ्या सर्व्हिससाठी, म्हणजेच मिक्सर ग्राइंडर किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन्स, व्हेजिटेबल कटिंगसाठी होईल. तर इथे कुकिंग आणि कुकिंगसाठी तुम्हाला इथे सुद्धा एक सिंक मिळून जातं. आणि हो, हा आहे तुमचा एन्क्लोज युटिलिटी एरिया. या युटिलिटी एरियामध्ये तुम्हाला आणखी एक या बाजूला सिंक मिळून जातं आणि या बाजूला तुमच्या वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशरसाठीचा एकदम परफेक्ट स्पेस, जिथे तुम्हाला स्विचबोर्ड कनेक्शन सुद्धा आणि टॅप कनेक्शन सुद्धा मिळणार आहे. आणि आता किचन आहे म्हटल्यानंतर एवढी मोठी विंडो तर इथे असायलाच हवी. पण जर इथल्या मुलांची बेडरूम जर तुम्ही बघितली तर ती सुद्धा अप्रतिम आहे बरं का. आता बघा ना, नेहमीच आपल्याला या मुलांच्या बेडरूम मध्ये, म्हणजेच किड्स बेडरूम मध्ये असे सुंदर कलर्स आणि इंटेरियर्स बघायला मिळतात, जे खरंच किती जास्त सुंदर दिसतात ना. आता तुम्ही बघितलं तर इथला हा वॉर्डरोब बघा, बेड बघा, पाठीमागचा वॉलपेपर, हे टेक्स्चर आणि कर्टन सुद्धा सगळेच किती परफेक्टली कलर्स सोबत मॅच केलेले आहे की नाही. आणि या कलर्सला तुमच्या माहितीस्तव मॉडर्न कलर्स म्हणतात, जे मॉडर्न कलर्स आजकाल वेगवेगळ्या कलरच्या मिक्सचरने बनतात आणि त्यामुळेच हे खूप जास्त सुंदर आणि अगदीच डिसेंट अँड क्लासिक वाटतात. आणि मुलांची बेडरूम सुद्धा अशीच सुंदर असली पाहिजे की नाही. बघा ना, इथे सुद्धा तुम्हाला ही फुल लेंथ विंडो मिळणार आहे, ज्या विंडोच्या अगदी कॉर्नरलाच तुम्ही तुमच्या मुलांचा स्टडी टेबल असाच सुंदर डिझाईन करू शकता. आणि जसे आपण बाहेर येऊ तसे इथे असणार आहे तुमचा हा कॉमन वॉश बेसिन एरिया आणि कॉमन वॉशरूम. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे इथेही तुम्हाला जॅग्वारच्या सीपी सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. सोबतच इथे तुम्हाला अगदी प्रीमियम क्वालिटीच्या वॉल टाईल्स मिळून जातात आणि मोठी अशी विंडो इथे सुद्धा तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी मिळणार आहे. अर्थातच हे कॉमन वॉशरूम असून सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. काय म्हटलं? हो, मला माहिती आहे तुम्ही अजून सुद्धा वाट बघताय, ती म्हणजे इथला वॉक इन वॉर्डरोब बघायची. आणि आता तो बघायची वेळ झालेली आहे. या बघूया. आता तुमच्या या मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला फक्त वॉक इन वॉर्डरोबच नाही तर हा स्पेस सुद्धा मिळणार आहे, तो सुद्धा एवढा जास्त मोठा. आता मास्टर बेडरूम आहे म्हटल्यानंतर ती अशी अल्ट्रा स्पेशियस तर असायलाच हवी, कारण आपण इथे असाच मोठा बेड डिझाईन करतो. आपल्याला इथे जरा मी टाइम स्पेंड करायचा असतो, खूप स्पेशियस हवी असते. म्हणूनच मास्टर बेडरूम अशी स्पेशियस आहे. आणि अगदी इथेच तर असणार आहे तुमचा हा वॉक इन वॉर्डरोब. बघितलं तुम्ही कसला भारी वाटतोय ना. मला तर पर्सनली हे सगळं खूप जास्त आवडलं. आणि हो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला 2 BHK मध्ये सुद्धा ॲज इट इज अगदी असाच वॉक इन वॉर्डरोब मिळणार आहे. आणि जरा वॉशरूम तर बघा, ब्लॅक कलरच्या थीम मध्ये दिलेलं आहे,
आता ब्लॅक कलर जो आहे तो लक्झरीला रिप्रेझेंट करतो, म्हणूनच तर तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये असं सुंदर ब्लॅक थीमचं वॉशरूम आहे विथ सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स. आणि एवढंच नाही बरं का, वॉकिंग वॉर्डरोब आहे म्हणून इथे बाल्कनी नाहीये असं तर अजिबातच नाहीये. तुम्हाला इथे अटॅच्ड बाल्कनी सुद्धा दिली जाते. म्हणजे या 2 आणि 3 BHK फ्लॅट मध्ये असं आहे जसं की तुम्हाला सगळं काही तुमच्या मनासारखं मिळतंय. मला सांगा, तुम्ही तुमच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये कशासाठी येता? मी तर ऑफिसहून आल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी, फ्रेश हवेचा फील घेण्यासाठी येतो. आणि अशाच बेडरूमच्या बाल्कनीमध्ये बसून मला माझे आवडीचे पुस्तकं वाचायला खूप आवडतं. आणि जर कॉलवर बोलायचं असेल तरी मी इथे येऊन थांबतो. म्हणजे मस्त आहे ना? बाल्कनी सुद्धा सुंदर आहे, अगदी सेम फीचर्स आहेत, तेवढीच भारी सुद्धा. आता सेंट्रल रावेत सारख्या लोकेशनला, ते सुद्धा SB पाटील रोडवरती, जर एवढं जबरदस्त आणि भारी घर मिळत असेल तर ते कोणाला नाही आवडणार? अहो, तिकडे कुठे जाताय? तुम्हाला पुन्हा पुन्हा तो वॉक इन वॉर्डरोबच बघायचा आहे ना? म्हणूनच म्हणतोय प्रत्यक्षात येऊनच बघा, कारण खरंच खूप जास्त भारी आहे बरं का. आणि हा जो मोठ्या लिव्हिंग एरिया सोबत आपण 3 BHK बघतोय ना, त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1083 स्क्वेअर फीट. आणि फक्त ही बेडरूम मायनस केली आणि बाकी सगळं काही ॲज इट इज असाच मोठा लिव्हिंग एरिया सुद्धा असेल तर तो तुमचा 810 स्क्वेअर फीटचा ग्रँड असा 2 BHK होऊन जातो. कसलं भारी आहे ना हे सगळं. मग तुम्ही कधी येताय व्हिजिटला? यायचंय ना हे सगळं प्रत्यक्षात बघायला? त्यासाठीच आम्ही कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल, बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. काय म्हणताय? आत्ताच माहिती हवी आहे? कॉलवरती बोलायचे, त्यासाठीच आम्ही हा खालचा नंबर दिलेला आहे. या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत सुद्धा बोलू शकता. आणि जर व्हॉट्सअपवरती सगळे डिटेल्स हवेत, ब्रॉशर्स हवेत, फ्लोर प्लॅन हवाय, तर त्याची सुद्धा सोय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळेच त्या डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक करा आणि आत्ताच व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊन सगळी माहिती मिळवा. मग आवडलंय ना तुम्हाला हे सगळं? एवढं भारी घर, वॉक इन वॉर्डरोब, प्राईम लोकेशन, किती भारी आहे सगळं. मग तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक का केलेलं नाहीये? एवढे मस्त व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी मराठीमध्ये आणतो की नाही, ते सुद्धा फक्त गेट सेट ॲसेट मराठी यूट्यूब चॅनलवरती. मग तुम्ही अजूनही जर गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, सगळ्यात अगोदर आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणूनच बेल आयकन दाबायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.